नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक आता एका टप्प्यावर आहे, एका वळणावर आहे आणि तिसरं डिबेट झाल्यानंतर तर ही जी काही निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आणखी रंग भरलेले आहेत. खरं म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये डिबेट्स फार महत्त्वाचे असतात आणि यावेळी पण त्या सगळ्या वादसभा झाल्या. आणि तिसऱ्या डिबेटनंतर जे काही पुढे येतं आहे, जे विश्लेषण माध्यमं करत आहेत, कारण माध्यमं हे फार महत्त्वाचे आहेत. असं म्हटलं गेलं आहे की अमेरिकेमध्ये जी रेस आहे, जी शर्यत आहे, त्याच्यामध्ये हिलरी क्लिंटन आहेत, डोनाल्ड ट्रम्प आहेत आणि तिसरा स्पर्धक जो आहे किंवा तिसरा जे आहे ते माध्यम आहे. एवढं माध्यमांचा वाटा आणि सहभाग फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे इट इज थर्ड प्लेयर इन द रेस असं सगळं म्हटलं गेलेलं आहे. अशावेळी जेव्हा माध्यमं ज्या प्रकारे आता व्यक्त होत आहेत, तर माध्यमांचं म्हणणं असं आहे की आता जे ओपिनियन पोल आहे त्याच्यानुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता धूसर झालेली आहे आणि हिलरी क्लिंटन यांच्या विजयाची शक्यता अर्थातच वाढली आहे. पण हे सगळं जे आहे, एकूण अमेरिकेची अध्यक्ष निवडणूक ज्या पद्धतीनं आपण बघितली आणि तुम्हाला आठवत असेल की आवाज महाराष्ट्राचा याच कार्यक्रमामध्ये कुमार केतकरांची एक दीर्घ मुलाखत मी मुद्दाम घेतली होती. अमेरिकेची अध्यक्ष निवडणूक काय आहे, प्रक्रिया काय आहे ते समजण्यासाठी. आणि आत्ता तर अगदी महत्त्वाच्या टप्प्यावर आपण उभे आहोत. अशावेळी आज ही चर्चा मी करणार आहे. अमेरिकेची अध्यक्ष निवडणूक नक्की त्याचा अजेंडा काय आहे, नक्की तिथं काय चाललं आहे. एक तर नक्कीच आहे की अमेरिकेची अध्यक्ष निवडणूक ही जरी असली अमेरिकेची, तरी जगभर त्याच्याबद्दल चर्चा खूप सुरू असते, कारण जगावर परिणाम करणारी अशी ही निवडणूक असते. आणि अशा निवडणुकीमध्ये बराक ओबामा आता जात आहेत आणि बराक ओबामांनी अमेरिकेमध्ये येस वी कॅन असा मंत्र दिला, अशी घोषणा दिली, अँड बी द चेंज यू बिलीव्ह इन अशा प्रकारची घोषणा दिली. त्याच अमेरिकेमध्ये आत्ता डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन हे दोघे निवडणुकीमध्ये उभे आहेत. आणि ज्या पद्धतीनं चर्चा किंवा वादविवाद होत आहेत, म्हणजे मध्यंतरी फेसबुकवर एक पोस्ट अमेरिकन पालकांना टाकली होती. त्यांना असं म्हटलं होतं की ओबामा आणि जॉन मॅकेन 2008मध्ये जेव्हा निवडणुकीला उभे होते तेव्हाच्या वादसभा बघा, असा मी मुलांना अगदी ओरडून सांगायचो. आणि आता मला भीती वाटते की मुलं वादसभा बघत तर नाही आहेत ना. म्हणजे घरातल्या मुलामुलींनी अशा प्रकारचं डिबेट बघू नये, अशा प्रकारच्या वळणावर ही डिबेट सगळी गेलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी महिलांच्या अनुषंगानं, क्लिंटन यांच्या अनुषंगानं जी काही विधानं केली, पण या वळणावर नक्की ही निवडणूक का आली हा पण एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे 2008मधल्या निवडणुकीचा मगाशी मी संदर्भ दिला, त्या निवडणुकीच्या प्रायमरीजमध्ये बराक ओबामांच्या समोर हिलरी क्लिंटन यांचं आव्हान होतं. आणि तेव्हा हिलरी क्लिंटन या ओबामांच्या तुलनेमध्ये अत्यंत सुमार, सवंग, रुक्ष, आडदांड अशा वाटत होत्या. त्याच हिलरी आता संयत आणि सर्वसमावेशक, बुद्धिमान, मृदू वाटाव्यात अशा प्रकारचा हा कालखंड आहे. आणि अशावेळी नेमकं हे का घडतं आहे? काही विचारवंत असंही म्हणतात की ही अमेरिकेची ब्रेक्झिट मुवमेंट आहे. पण खरोखरच ही अमेरिकेची ब्रेक्झिट मुवमेंट आहे का? ज्याप्रमाणे ब्रिटननं युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, अगदी त्याप्रमाणे आता अमेरिकेमध्ये सुद्धा एक संरक्षणवादी, म्हणजे आमचं रक्षण करा, म्हणजे अमेरिका म्हणजे कायम जगाच्या अनुषंगाने काही एक भूमिका घेणार, पण जगाच्याबद्दल बोलणं सोडा. आता आमचे काही प्रश्न आहेत, आमचा प्रश्न बेरोजगारीचा, आमचा प्रश्न अर्थकारणाचा, या प्रश्नांच्या अनुषंगानं बोला, असं अमेरिकेतल्या लोकांचं म्हणणं आहे का? आणि त्यामुळे अगदी प्रसंगी जे काही झालं की मेक्सिकोमध्ये आणि अमेरिकेमध्ये भिंत बांधू इथपर्यंत जी चर्चा सुरू झाली, याचं कारण असं आहे की आता आम्हाला बाहेरचे कामगार नकोत, बाहेरचे लोक नकोत, आमच्या नोकऱ्या ते हिरावून घेत आहेत, या प्रकारचा ॲप्रोच अमेरिकेमध्ये असणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण अमेरिका हा मुळात मेल्टिंग पॉट आहे. सगळ्या ठिकठिकाणचं टॅलेंट येणं, त्यांनी तो देश घडवणं आणि ती माणसंही घडणं, हे अमेरिकेचं वैशिष्ट्य. हीच अमेरिकेची जन्मकथा आहे आणि हीच अमेरिकेच्या वाढीची पण कथा आहे. तरीसुद्धा अमेरिकेमध्ये अशा प्रकारचा दृष्टिकोन निर्माण होणं की नाही, आम्हाला तर बाकीचे मजूर नकोत किंवा काहीच नकोत. एकीकडे जागतिकीकरण या टप्प्यावर आलेलं असताना खरोखरच हे नक्की काय घडतंय हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे ट्रम्प काय म्हणतात, ट्रम्प हरतील जिंकतील हा मुद्दा वेगळा आहे, पण जो कोणी अध्यक्ष होईल त्याला ट्रम्पचा जो अजेंडा आहे त्याचा विचार केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. त्यामुळे त्या अर्थानं पण हा एक अजेंडा सेट झालेला आहे, याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे. एक दुसरं असं की हिलरी समजा झाल्या अध्यक्ष, तर अमेरिकेच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष असतील. आणि आपण जर बघितलं तर पहिल्या महिला अध्यक्ष या अर्थानं महत्त्वाचं आहे की आता सगळ्या ज्या 3 महत्त्वाच्या महासत्ता आहेत, सगळ्या नव्हे पण 3 महासत्ता ज्या आहेत त्यांच्याकडे महिलांकडे त्या सगळ्या महासत्तांची दोरी गेलेली आहे. म्हणजे ब्रिटन असेल, जर्मनी असेल किंवा आता हे असेल अमेरिका असेल. त्यामुळे महासत्तांची दोरी महिलांकडे जाणं
या अर्थानं सुद्धा ते फार महत्त्वाचं असणार आहे. आणि जर ट्रम्प निवडून आल्याची शक्यता आत्ता अगदी धुसर वाटते आहे, तर या प्रकारे कुठलाही राजकीय अनुभव नसणारा, राजकीय पार्श्वभूमी नसणारा असा पहिला अध्यक्ष अशी डोनाल्ड ट्रम्प यांची नोंद होऊ शकते की काहीच बाकी संबंध नाही आणि आकस्मिकपणे. पण या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगानं जी चर्चा आपण करतो आहोत, आजची चर्चा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फार महत्त्वाची आहे. आपल्याला आज काही डिबेटपेक्षासुद्धा एकूण हे नक्की काय घडतं आहे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी मुद्दाम अजित अभ्यंकरांना असं म्हटलं, अजित अभ्यंकर माझे अगदी जुने स्नेही आहेत, मार्गदर्शक आहेत. अजित अभ्यंकरांना मी असं म्हटलं की तुम्ही काय नक्की या सगळ्या निवडणुकीकडे कसं बघता आहात? ही निवडणूक आता कुठल्या टप्प्यावर आहे, कुठल्या वळणावर आहे? कारण अमेरिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं अनेक गैरसमज असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेची निवडणूक ही मुळात गूढ आहे, अनाकलनीय आहे, संशयास्पद आहे आणि ती आहेच. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची जी काही मिथकं आहेत ती वर्षानुवर्ष कायम असतात आणि कधीतरी कळतं का रे हे असं तर. त्यामुळे अमेरिकेची अध्यक्ष निवडणूक मुळात आहे कशी, आत्ता या टप्प्यावर नक्की काय घडतं आहे, याच्या अनुषंगाने अजित अभ्यंकर फार महत्त्वाची मांडणी करतील असं मला वाटतं. म्हणून मी त्यांना मुद्दाम बोलवलेलं आहे. डॉक्टर अभिजित वैद्य लवकरच इथे येतील. डॉक्टर अभिजित वैद्य नुकतेच अमेरिकेमध्ये गेले होते त्यांच्या एका कॉन्फरन्ससाठी, एका वैद्यकीय परिषदेसाठी गेले होते आणि आम्ही चर्चा करताना असं लक्षात आलं की त्यांनी बऱ्यापैकी तो माहोल अगदी थेटपणे बघितलेला आहे. त्यामुळे त्यांनी या विषयावर बोलावं असं मला वाटलं. राज्यशास्त्राचे प्राध्यापक जिंजुमोहन प्रसन्न हे पण आपल्यासोबत असणार आहेत. एक तरुण प्राध्यापक राज्यशास्त्राचा कसं बघतोय याकडे त्यांच्याशी मी बोलणार आहे. ते येईपर्यंत दोन विद्यार्थी आत्ता माझ्यासोबत असणार आहेत. प्रवीण शिंदे आणि गजानन शिंदे हे दोघेही जर्नलिझम डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहेत आणि पत्रकारिता शिकणारे विद्यार्थी. या सगळ्याकडे मी मगाशी म्हटलं की माध्यमात तिसरा प्लेयर आहे. त्यामुळे भारतातली माध्यमं आणि भारतातल्या माध्यमांचे तरुण विद्यार्थी या सगळ्या निवडणुकीकडे, या सगळ्या प्रक्रियेकडे कसं बघतात तेही ऐकायला मी उत्सुक आहे. ही चर्चा आपण सुरू करतो. अजित अभ्यंकरांकडे मला पहिल्यांदा जायचं आहे. अजित अभ्यंकर, तुमचं स्वागत. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे टू एज्युकेट द पीपल हाच या आजच्या कार्यक्रमाचा प्रामुख्याने उद्देश आहे. केवळ मारामाऱ्या लावायच्या, हाणामाऱ्या लावायच्या याच्यापेक्षासुद्धा लोकांना सांगितलं पण पाहिजे की नक्की जगात काय घडतं आहे आणि तेही अमेरिकेत. कारण अमेरिकेविषयी आपलं आकर्षण फार असतं पण अनेकदा आकलन फार कमी असतं. मला एक सांगा की अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीचं तिसरं डिबेट जे आहे त्या डिबेट नंतरचं जे चित्र आहे, मुळात त्या सगळ्या वादसभांमध्ये काय घडलं याच्या अनुषंगाने आपण पहिल्यांदा चर्चा करू आणि मग आपण पुढे जाऊया. आता तिसऱ्या या वादफेरीनंतर जे काय चित्र दिसतंय ते आधीच्या वादफेऱ्यांनंतर जे दिसलं तेच पुन्हा एकदा कन्फर्म झाले, ते पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे की डोनाल्ड ट्रम्प हे जे उमेदवार आहेत रिपब्लिकन पक्षाचे, यांच्याकडे कुठला कार्यक्रम, जो काही कार्यक्रम ते मांडतात तो कार्यक्रम अत्यंत आक्रमक आणि अमेरिकेच्या एकंदर संस्कृतीशी अत्यंत विसंगत असलेली त्यांचं स्वतःचं सगळं कंडक्ट, त्यांचं विशेषतः महिलांबद्दलचा दृष्टिकोन, त्यांची प्रत्यक्ष त्याबद्दलची वागणूक, त्यांची मांडणी, या प्रत्येक बाबतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे अतिशय म्हणजे सर्वसाधारण मतदाराच्या दृष्टीनं पाहिलं तर अनॲक्सेप्टेबल ज्याला असं म्हणतो, म्हणजे रिपब्लिकन पक्षाच्या मतांशी सहमत असलेल्या लोकांना सुद्धा डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःचे वाटू शकत नाहीत, आपले वाटू शकत नाहीत, किंबहुना अन अमेरिकन ज्याला म्हणतो अशा प्रकारचा वाटणारा उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची जी काय ख्याती झाली होती ती या तिसऱ्या वादफेरीनंतर पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे. आणि त्याच्यामुळे हिलरी क्लिंटन या किती लोकप्रिय पॉझिटिव्हली आहेत, सकारात्मक रीतीने आहेत का नाहीत हा जरी मुद्दा बाजूला ठेवला, ती या तुलनेमध्ये, कारण ही अशी तुलनात्मकच सगळी लढाई असल्यामुळं, म्हणजे अशी माध्यमं दाखवत असल्यामुळं त्यामध्ये, कारण ह्याच्याबद्दल मला नंतर बोलावं असं वाटतं, तर याच्यामुळे या हिलरी क्लिंटनपेक्षा ह्या डोनाल्ड ट्रम्प जो आहे तो निश्चितपणे आता फारच मागे पडलेले आपल्याला दिसतं, त्यात काही शंकाच नाही आहे. आणि विशेषतः त्यांची जी आकलन आहे सगळ्या जागतिक राजकारणाचं हे अत्यल्प आहे. त्यांच्या सूचना त्या सगळ्याबद्दल पण बोलू नंतर. विशेषतः सीमा घालायची मेक्सिको आणि याच्यामध्ये भिंत उभी करायची, सगळ्या मुस्लिमांना प्रवेशच ना करायचा, अशा प्रकारची सगळी त्यांची काय बेफाट अशा प्रकारची विधानं आहेत. ते सगळी विधानं आता लोकांना त्यातली विफलता, पोकळपणा आणि विसंगतीसुद्धा, एकदा एक बोलतात एकदा एक बोलतात, ते सगळं त्या तिसऱ्या वादफेरीनंतर आता उघड झालेलं आहे आणि त्याच्यामधून अगदी निकाल जवळजवळ आता स्पष्ट झालेला आहे. स्थलांतर हे ज्ञाना एवढं महत्त्वाचं आहे, या अधिष्ठानावर खरं म्हणजे अमेरिका उभी राहिली. म्हणजे ज्ञानाला प्रोत्साहन द्यायचं आणि स्थलांतराला प्रोत्साहन द्यायचं. जाणीवपूर्वक लोक इथे येतील, शिकतील, घडतील. म्हणजे स्टीव्ह जॉब्स असेल, नोम चोम्स्की असेल, निर्वासितांची मुलं इथे, पण निर्वासितांची मुलं अमेरिकेत आली, त्यांना अमेरिकेने वाढवलं, त्यांनी अमेरिकेला वाढवलं, असं अनेक लोकांबद्दल सांगता येणं शक्य आहे. तरीही स्थलांतरितांच्या विरोधातला आवाज प्रचंड विखारी होतो आहे. आणि बाकीचे जे मुद्दे आहेत, ज्या मुद्द्यांचा उल्लेख झाला, एकूणच भिंती बांधणं,
हा मुद्दा पुढे येतो आहे. जेव्हा महिलांच्या अनुषंगानं ट्रम्प बोलले तेव्हा आपल्याकडे जरा जास्त चर्चा सुरू झाली, पण मुस्लिमांच्या विरोधामध्ये ते जे गरळ ओकत होते तेव्हा आपल्याला त्यांचं अनेकदा लक्षात आलं नाही की ते काय म्हणतात. उलट पक्षी असं म्हटलं गेलं की ओबामांचे जे चाहते, मोदींचे जे चाहते, नरेंद्र मोदींचे जे चाहते आहेत अमेरिकेमध्ये, त्यांचा उलट पक्षी ट्रम्पना पाठिंबा आहे, अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारची विश्लेषण येत होती. आणि त्यांनी मी मोदींचा कसा चाहता आहे, मला कसे हिंदू आवडतात वगैरे अशा प्रकारची विधानं केली होती. पण एकूण या सगळ्यांबद्दल आपण तपशिलात बोलत राहूच. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे 2 विद्यार्थी इथं आहेत, प्रवीण आहे, गजानन आहे. प्रवीण, मला एक सांगा, मुळामध्ये तुम्हाला मी मुद्दाम यासाठी इथे या म्हटलं की विद्यार्थी म्हणून, तरुण म्हणून अमेरिकेबद्दल आकर्षण खूप असतं. म्हणजे कुठल्याही तरुणाला जर अमेरिकेत जायची संधी आहे असं म्हटलं तर त्याला सर्वाधिक आनंद होतो, असं आजचंही वास्तव आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. अशा वेळी या अमेरिकेच्या निवडणुकीकडे एक विद्यार्थी म्हणून, तरुण म्हणून तुम्हाला काय वेगळेपण वाटतं, कसं बघताय? खरं तर अमेरिकेची ओळख आम्हा विद्यार्थ्यांना जी माहिती होते ती जागतिक महासत्ता म्हणून या स्वरूपात माहीत होत असताना नवीन येणारी जी संकल्पना आहे ग्लोबल सिटिझनशिप, म्हणजे आज एकीकडे देश ही संकल्पना बाजूला ठेवून जागतिक नागरिकत्व आपण स्वीकारलं पाहिजे आणि माणूस म्हणून आपली ओळख राहिला पाहिजे, ही एक पार्श्वभूमी पुढे येत असताना आणि एकीकडे जागतिकीकरणाने जात आणि धर्माचे सगळेच जे काही आडाखे होते ते तोडत आता बाजारपेठेतही जात आणि धर्माला प्रायोरिटीने मागे फेकला आहे, अशी परिस्थिती आणि चर्चा होत असताना आज ह्यावेळेच्या अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने जातीय आणि वांशिक आणि वर्णभेदाच्या संदर्भातल्या टिप्पण्या होत आहेत, तर मला वाटतं त्यात महिलांच्या संदर्भातही ज्या काही टिप्पण्या होत आहेत, तो मला वाटतं लिंगभेदाच्या संदर्भात ती पण पार्श्वभूमी आपण तपासायला हवी. आणि त्यामुळेच अमेरिकेच्या संदर्भात अगदी सुसंस्कृत आणि देशाला काही म्हणजे त्या देशाची एकूण संस्कृती ही जगाला मार्गदर्शक आहे, या संदर्भात आता आम्हा तरुणांनी ती चिकित्सा करूनच त्या भूमिका तपासायला हवेत असं वाटतं. प्रवीण फार चांगलं आणि महत्त्वाचं बोलतोय. प्राध्यापक अभ्यंकर, मला एक सांगा की मुळामध्ये जेव्हा आपण या निवडणुकीबद्दल मगापासून बोलतो आहोत, एक गोष्ट आहे म्हणजे या निवडणुकीची जी सगळी गंमत आहे, म्हणजे गूढ आहे, अनाकलनीय आहे, संशयास्पद आहे, आणि हे खरं म्हणजे अमेरिकेचंच वर्णन या प्रकारे करता येऊ शकतं. अमेरिकेमध्ये कुठलीही गोष्ट ही गूढ, अनाकलनीय, संशयास्पद आणि ज्याच्याबद्दल कॉन्स्पिरसी थिअरी मांडावी अशीच असते, हे अमेरिकेचं एक वैशिष्ट्य अनेक गोष्टींच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येऊ शकतं. पण त्याच्यामुळे अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये काही अंगभूत दोष आहेत असं काही वाटतं का? तुमचं निरीक्षण काय? अगदी निश्चितपणे तुम्ही अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे आणि मला या विषयावरती बोलणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये त्याचप्रमाणे त्यांच्या बाकीच्या निवडणुकांमध्ये, म्हणजे त्यांची सिनेट असेल, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह असेल, या सगळ्या निवडणुकांमध्ये जी एक पद्धती ठरवलेली आहे, जी इलेक्शन सिस्टीम आहे, द फॉर्म ज्याला आपण म्हणतो, ती अत्यंत म्हणजे इतर जगातल्या कुठल्याही व्यवस्थेची तुलना केली तर अतिशय वेगळ्या प्रकारची आहे आणि जवळजवळ विचित्र म्हणावी आणि अनेक बाबतींमध्ये लोकशाही विरोधी म्हणावी अशी आहे. लक्षात घ्या, इलेक्शन सिस्टीम ही किंवा त्या सगळ्या निवडणुकांची आणि राजकीय पद्धती ही कॉम्प्युटरची जशी ऑपरेटिंग सिस्टीम असते तशी इलेक्शन सिस्टीम असते डेमोक्रेसीसाठी, असं मला वाटतं. तेव्हा लोकशाहीसाठीची निवडणूक व्यवस्था ही जर ऑपरेटिंग सिस्टीम असेल कॉम्प्युटरसाठी त्याचा दर्जा जर त्याला असेल, तर अमेरिकेची ही ऑपरेटिंग सिस्टीम कशी डिफेक्टिव्ह याचे मी तुम्हाला 2-3 अगदी प्रमुख मुद्दे सांगतो. बरं. पहिला मुद्दा म्हणजे असा की आपण इथं 2 उमेदवार आहेत अशी सगळी चर्चा माध्यमांमधून होते. पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेमध्ये 2 उमेदवार आहेत ही अत्यंत चुकीची आणि खोटी गोष्ट आहे. अमेरिकेमध्ये ज्यांना राष्ट्रीय पातळीवरचे उमेदवार म्हणून जे ज्ञात आहेत आणि त्यांना काही सिग्निफिकंट मतं मिळू शकतात, असे अजून 2 उमेदवार आहेत की ज्यांचं कुठल्या माध्यमांमध्ये जवळजवळ नाव दाखवण्याचं माध्यमांनी नाकारलेलंच आहे, म्हणजे थांबवलेलं आहे. आणि त्यांचं नाव आहे ग्रीन पार्टीच्या जिल स्टेन म्हणून उमेदवार आहेत. ती ग्रीन पार्टी एक समाजवादी विचाराची आणि पर्यावरणवादी अशा प्रकारचा तो पक्ष आहे. त्याच्या डॉक्टर आहेत त्या जिल स्टेन म्हणून, आणि गेरी जॉन्सन म्हणून आहेत की जे लिबर्टॅरियन पार्टीचे एक उमेदवार आहेत. आता लिबर्टॅरियन पार्टी हे काही समाजवादी पार्टी नव्हे, परंतु एक स्वातंत्र्यवादी पण ते अमेरिकेसारखं साम्राज्यवादी धोरण घेऊ नये वगैरे अशा मताचा तो पक्ष आहे, म्हणजे साधारणपणे उजवीकडे झुकणार आहे. ते काही असू द्यात, त्यांची मतं काही असू द्यात. आज जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही हिलरीला असलेला पाठिंबा, डोनाल्ड ट्रम्पला असलेला पाठिंबा याच्या टक्केवारीची तुलना केली तर ती साधारणपणे 80 म्हणजे 85-90 पर्यंत येते. उरलेले 10 ते 15 कुठे आहेत याचं कुठेही रिपोर्टिंग नाही. ते उरलेले साधारण जे 15 आहेत ते या 2 उमेदवारांमध्ये वाटले गेलेले आहेत आणि त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा तो दाखवला जात नाही. का दाखवला जात नाही? कारण थर्ड पार्टी, त्यांना थर्ड पार्टी म्हणून गणलं जातं
आणि या दोन पार्टीचा डिबेटच फक्त आहे, जणू काय दोन दोन मल्लांमध्येच लढत दाखवलं जातं. अमेरिकेच्या इलेक्शनमध्ये हा फक्त माध्यमांच्या खोडसाळपणाचा मुद्दा नाहीये. त्या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याला बॅलट ॲक्सेस या नावाने ओळखलं जातं. आणि हे जवळजवळ कोणालाच म्हणजे या माध्यमांमध्ये प्रिंट मीडियामध्ये सुद्धा लिहिणारे पुष्कळ लोक आहेत, परंतु त्यांच्या कुठच्याही लेखाने त्याचा उल्लेख कधी आढळलेला नाही मला. तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे बॅलट ॲक्सेस. बॅलट ॲक्सेस याचा अर्थ, आता एक निवडणूक आहे, ही अध्यक्षपदाची राष्ट्रीय पातळीवरची निवडणूक आहे. म्हणजे सगळे देशातले मतदार हे त्या एका पदासाठी उमेदवार निवडणार आहेत, म्हणजे राष्ट्रपती पदासाठी आणि अर्थात उपराष्ट्रपती पदासाठी. राष्ट्रपती पद त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता या राष्ट्रपती पदासाठी जेव्हा ते मतदान करतील तेव्हा त्या सगळ्यांसमोर एकच मतपत्रिका आणि त्याच्यावरती तीच नावं असली पाहिजे, तेवढी किमान अपेक्षा कुठल्याही निवडणुकीमध्ये आहेत की सगळे मतदार वन सेट ऑफ कॅन्डिडेट जो कुठला असेल तो त्यांच्यासमोर जाईल आणि ते त्यांना मतदान करतील. म्हणजे बॅलट पेपरवरती सगळ्या उमेदवारांची नावं असतील ही अपेक्षा मला वाटतं काय अवास्तव आपण म्हणू शकत नाही. परंतु तसं अमेरिकेमध्ये नाही. अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्याच्या कायद्यानुसार बॅलट पेपरवरती म्हणजे प्रेसिडेन्शियल इलेक्शनमध्ये सुद्धा त्या राज्यामध्ये मतदान जे होईल त्याच्यामध्ये त्या राज्यातल्या मतपत्रिकेवरती कोणती नावं असतील हे त्या राज्यामध्ये त्या पक्षाच्या नावानं किंवा त्या उमेदवाराच्या नावानं किती व्होटर्स आधीच रजिस्टर झालेले आहेत त्या संख्येवरती ते ठरतं. त्याच्यावरती तो बॅलट ॲक्सेस ठरतो. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की याच्या पूर्वीच्या इलेक्शनमध्ये आता जिल स्टेन मागे पण उभ्या होत्या मागच्या म्हणजे 12च्या निवडणुकीमध्ये, त्यांना 31 स्टेटमध्ये सुद्धा म्हणजे 27 स्टेटमध्ये त्यांना त्यावेळेला बॅलट ॲक्सेस होता. म्हणजे 23 स्टेटमध्ये त्यांचं नावच नव्हतं मतपत्रिकेवर. आज अशी स्थिती आहे, त्यांची स्थिती सुधारली. 45 राज्यांमध्ये 50 अमेरिकेची 50 राज्य आहेत, त्यापैकी 45 राज्यांमध्ये त्यांचं नाव मतपत्रिकेवरती असेल, पण 5 राज्यांमध्ये असणारच नाही. आता जर म्हणजे हे अत्यंत आणि अमेरिकेमध्ये ज्यांनी कॅन्डिडेट म्हणून स्वतःला नोंदवलेले म्हणजे दर्शवलेले असे 1815 लोक आहेत नॅशनल लेवलला पाहिलं तर. त्यातले काही ठिकाणी काहींची नावं असतील, काही ठिकाणी काहींची नावं असतील. त्यामुळे आणि ही जी 2 नावं आहेत ही 2 नावं मात्र 50 राज्यांमध्ये असतील. आणि आता नुकतीच अशी बातमी समजली की तो गेरी जॉन्सन जे आहे त्याला 50 स्टेट्समध्ये आता बॅलट ॲक्सेस आत्ताच नुकता मिळाला आहे, म्हणजे त्याचंही नाव कदाचित तिसरं असू शकेल. तेव्हा अशा प्रकारे ही सगळ्यांची नावं मतपत्रिकेवर येणं ही अत्यंत सामान्य निवडणुकीमधली गोष्ट सुद्धा ही अमेरिकन या प्रेसिडेन्शियल इलेक्शनमध्ये आणि खाली गेलं तर त्या गव्हर्नरच्यावर इलेक्शनमध्ये त्या पातळीवरती ही पूर्ण होत नाही. आणि याच्यामध्येच कॉर्पोरेटायझेशन ऑफ डेमोक्रेसी ज्याला आपण म्हणतो हे तिथून सुरू होतं. ते कशी त्याची चर्चा आपण आवश्यकतेनुसार नंतर करू. एकूण अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीच्या अनुषंगानं ती निवडणूक प्रक्रिया क्लिष्ट आहे, गुंतागुंतीची आहे, पण त्याच्यामध्ये मुळात काही अंगभूत दोष आहेत आणि त्या दोषांमुळेच ती अगदी लोकशाहीवादी राहत नाही, ती भांडवली होते किंवा ती आणखी काही होते. या सगळ्या दोषांबद्दल आपण बोललं पाहिजे. नाही संजयजी, मला अजून एक मुद्दा सांगायचा, एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मगाशी बोलत असताना अजून एक मुद्दा सांगायचा राहिला की अमेरिकेमध्ये जे मतदान होतं ते मतदान इलेक्टर्स निवडण्यासाठी होतं. म्हणजे त्या राज्यामध्ये एक संख्या ठरलेली आहे, त्या संख्येने इलेक्टर्स निवडले जातात. त्यांचं मिळून एक इलेक्टोरल कॉलेज होतं आणि इलेक्टोरल कॉलेज हे प्रेसिडेंट निवडतं. आता इलेक्टर जे निवडलेले असतात ते त्या कॅन्डिडेटला कमिटेड इलेक्टर असतात, म्हणजे एका अर्थाने त्या उमेदवाराचे ते प्रतिनिधी असतात. बरोबर बरोबर. आता ते ठीक आहे, तो अप्रत्यक्ष जो एक काय बॉडी तयार केलेली आहे ती समजा आपण दुर्लक्ष करू त्याच्याकडे. त्याच्या संख्येचा मुद्दा आहे. ती संख्या इतकी विसंगत पद्धतीने ठरवलेली आहे की त्याच्या डेमोक्रेटिक प्रिन्सिपल अजिबात पाळलं गेलेलं नाही. आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. टोटल इलेक्टर्सची संख्या म्हणजे इलेक्टोरल कॉलेजचा नंबर 538 आहे. तो अख्ख्या अमेरिकेमधल्या 50 राज्यामध्ये जो डिवाइड केलेला आहे तो लोकसंख्येच्या प्रमाणात असेल असा आपला भ्रम असू शकेल म्हणजे कोणाचा, तो चुकीचा आहे. 538 हे इलेक्टोरल कॉलेजचे जे मेंबर्स आहेत ते लोकसंख्येच्या प्रमाणात वेगवेगळ्या राज्यात वाटले गेलेले नाहीत. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, अमेरिकेतलं जे सगळ्यात छोटं राज्य आहे ते वायोमिंग आहे. त्याची लोकसंख्या साधारण 5 लाखाच्या आसपास आहे. त्यांना प्रतिनिधी आहेत या इलेक्टोरल कॉलेजमध्ये 3. कॅलिफोर्निया हे सगळ्यात मोठं म्हणजे पॉप्युलेशनच्या दृष्टीने हायेस्ट पॉप्युलेशन असलेलं राज्य आहे. त्यांना प्रतिनिधी आहेत 55. त्यांची लोकसंख्या आहे साधारण 4 कोटी म्हणजे 3,90,00,000 आहे. आता तुम्ही विचार करा, 68 पट किंवा त्याच्यापेक्षा जास्ती एवढे लोकसंख्या कॅलिफोर्नियामध्ये आहे वायोमिंगपेक्षा. परंतु त्यांचे प्रतिनिधी किती आहेत? कॅलिफोर्नियाचे 55 आहेत फक्त. म्हणजे वायोमिंगचे 3,
तर कॅलिफोर्नियाचे 55, म्हणजे किती आहेत? 18 पट आहेत. म्हणजे कॅलिफोर्नियाचे असायला पाहिजेत, वायोमिंगचे 3 समजले तर कॅलिफोर्नियाचे 204 असायला पाहिजेत, पण ते किती आहेत? फक्त 55. बरोबर. याचा अर्थ जे मोठी स्टेट्स आहेत, जी मुख्यतः अर्बन स्टेट्स आहेत, अर्बन पॉप्युलेशन जिथं जास्ती आहे, त्या ठिकाणी त्यांचं प्रतिनिधित्व इतक्या भीषण रीतीने कमी आहे. त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये तर पॉप्युलर व्होट रिफ्लेक्टच होत नाही, मुळामध्ये त्याच्या संख्येमध्येच रिफ्लेक्ट होत नाही इलेक्टर्सच्या. हा अत्यंत मूलभूत दोष त्या अमेरिकन इलेक्शन सिस्टीम मध्ये आहे आणि इट गोज अगदी असे अनेक मूलभूत दोष सांगता येतील आणि लोकशाहीचं जे बेसिक स्पिरिट आणि तत्व आहे त्याच्याच विरोधी असणारे असे अनेक नियम आणि असे अनेक प्रथा पद्धती आहेत. गजानन, या सगळ्या पद्धतींबद्दल वगैरे आपण बोलत राहू, पण मुळामध्ये अमेरिकेचा अध्यक्ष हा जगाला एवढा महत्त्वाचा का वाटतो? एकीकडे आपण असं म्हणतोय की अमेरिकेचं महत्त्व कमी होत आहे आणि आता सगळ्याच त्या अर्थानं प्रबळ सत्ता किंवा प्रबळ म्हणून पुढे येत आहेत. चीनचं महत्त्व वाढतं आहे, भारताचं महत्त्व वाढतं आहे, ब्रिक्स देशांचं महत्त्व वाढतं आहे. तरीही आज अमेरिकेचा अध्यक्ष एवढा महत्त्वाचा का आहे? इतर देशाच्या अध्यक्षाचं जरी महत्त्व वाढलेलं असलं तरी पण आजसुद्धा अमेरिकेचं महत्त्व तितक्या प्रमाणामध्ये अजून कमी झालेले नाही आहे. त्यामुळे म्हणजे अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत त्याकडे जरा विशेष वेगळ्या प्रकारे पाहिलं जातं. खरं आहे की बाकी जरी असलं तरी. बोला प्रवीण. मला वाटतं अमेरिकेच्या अध्यक्षांकडे अगदी लक्ष जाण्याचं दुसरं कारणही आहे. आमच्यासारख्या तरुणाईला एक गट असा आहे का युद्ध आणि युद्धखोरी करणाऱ्या देशांचं खूप आकर्षण असतं आणि मला वाटतं अमेरिकेची ओळख जशी महासत्ता म्हणून आहे तशी वेपन इंडस्ट्री आणि न्यूक्लिअर इंडस्ट्री म्हणूनही आहे. तर आमच्यासारख्या आकर्षण असणाऱ्या मुद्द्यांना हात घालणारे आणि त्याचं केंद्र असणारे अमेरिका आहे. त्यामुळे युद्धखोरीच्या अंगाने ती आम्हाला जास्त आकर्षक वाटते. अजित अभ्यंकर, एकूण ही प्रक्रिया काय आहे ती समजावून सांगत असताना गजानन आणि प्रवीण यांना मी मुद्दाम म्हटलं की तुम्ही बसा, कारण तरुणाई या सगळ्याकडे कसं बघते आहे हेही समजणं फार महत्त्वाचं आहे. त्यांच्या लेखी अमेरिका काय आहे, त्यांना अमेरिकेचं एवढं कौतुक काय आहे, एवढं आकर्षण का आहे, हे सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. आता मला ब्रेक घ्यायचा आहे आणि ब्रेक नंतर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकीय निरीक्षक असणारे डॉक्टर अभिजित वैद्य आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक राज्यशास्त्रज्ञ जिंजुमोन प्रसन्नन हे दोघेही या चर्चेमध्ये येणार आहेत. ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. Yes, we can. Yes, we can. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ओबामांच्या देशात, ओबामांच्या अमेरिकेत येस वी बॅन. ज्या ओबामांनी येस वी कॅन अशी घोषणा दिली त्याच अमेरिकेमध्ये आता येस वी बॅन अशा प्रकारचा सगळा आवाज ऐकू येतो आहे. हे नक्की का घडलं, काय चाललेलं आहे आणि मुळामध्ये अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक एवढी महत्त्वाची का, वेगळी का, अमेरिकेमध्ये जे काही राजकारण सुरू आहे ते नक्की काय आहे आणि अमेरिकेचा अध्यक्ष हा आजही जगाच्या एकूण अर्थकारण राजकारण सगळ्याचा विचार करता एवढा महत्त्वाचा का, अशा सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं आपण चर्चा करतो आहोत. मी सुरुवातीला सांगितलं की मारामाऱ्या हाणामाऱ्या एवढंच फक्त सगळ्या डिबेट शोजमधून होतं असं म्हटलं जातं. म्हणजे मी अमेरिकेच्या डिबेट शोबद्दल म्हणत नाही आहे, मी TV डिबेट शोबद्दल म्हणतो आहे. त्यामुळे त्याच्या पलीकडे आम्हाला काहीतरी नवं कळलं पाहिजे, आम्हाला काही माहिती असलं पाहिजे अशी लोकांची इच्छा असते. त्यामुळे किमान माहिती व्हावी याच्या अनुषंगानं अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीवर जे कार्यक्रम आपण करतो आहोत त्यातला हा दुसरा कार्यक्रम आहे. अजित अभ्यंकर मगाशी काही महत्त्वाची मांडणी करत होते. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचं कौतुक सुरू असताना एकूण त्यांची निवडणूक प्रक्रिया किती सदोष आहे, किती अंगभूत दोष आहेत त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये, किती गुंतागुंतीची तर आहेच पण त्याचवेळी संशयास्पद अशी आहे, हे सगळं ते स्पष्ट करत होते. डॉक्टर अभिजित वैद्य आत्ता आपल्यासोबत आहेत आणि प्राध्यापक जिंजुमोन प्रसन्न हेही आपल्यासोबत आलेले आहेत. जिंजुमोन प्रसन्न हे पॉलिटिकल सायन्सच्या अनुषंगानं सगळी मांडणी करणार आहेत की एकूण पट कसा बदलतो आहे, अमेरिकेचं राजकारण कसं बदलतं आहे. म्हणजे ओबामांच्या जागी आता हिलरी येतील किंवा ट्रम्प येतील, पण ज्या प्रकारचं राजकारण बदलतं आहे, सुरुवातीला मी जे म्हटलं की आता म्हणजे हिलरी सौम्य वाटाव्यात एवढं वातावरण बदललेलं आहे. प्रायमरीच्या वेळी 2008मध्ये ओबामा विरुद्ध हिलरी जेव्हा संघर्ष होता तेव्हा हिलरी काय वाटत होत्या, आता हे जे घडतं आहे म्हणजे मी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की ज्याप्रमाणे भारतामध्ये अडवाणी सौम्य आहेत असं वाटण्याची वेळ आलेली आहे, तशा पद्धतीनं राजकारण सगळीकडचं बदलतं आहे. तर अमेरिकेत नक्की काय घडतं हे जिंजुमोन प्रसन्न सांगतील. पण त्यापूर्वी राजकीय निरीक्षक असणारे डॉक्टर अभिजित वैद्य त्यांच्या एका वैद्यकीय परिषदेच्या निमित्तानं 15-20 दिवस अमेरिकेमध्ये गेले आणि त्यांनी सगळा तो माहोल बघितला.
एकूण राज्यशास्त्राचं आकलन असणारा, राष्ट्रसेवा दलाचा कार्यकारी विश्वस्त असणारा असा एक सजग माणूस जेव्हा जातो अमेरिकेच्या या अध्यक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीच्या काळामध्ये, तेव्हा नक्कीच काही निरीक्षणं नोंदवत असतो. डॉक्टर अभिजित वैद्य, काय निरीक्षण आहे, काय म्हणणं आहे? प्रथम मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की अमेरिकेतली रिपब्लिकन पार्टी ही भाजपची थोरली बहीण आहे आणि डोनाल्ड ट्रम्प हे नरेंद्र मोदींचे थोरले बंधू आहेत. ह्या दोन गोष्टी समजून घेतल्या की आपोआपच असं लक्षात येईल की समाजाची विभागणी कशी होत गेलेली असेल. अर्थात त्याच्यातही अनेक अतर्क्या अशा गोष्टी गमतीच्या घडत आहेत. म्हणजे ज्या हिलरी क्लिंटन बर्नी सँडर्सना हरवून उमेदवारीवर आरूढ झाल्या, त्या हिलरी क्लिंटनला तरुणांचा पाठिंबा मिळवण्यासाठी बर्नी सँडर्सना घेऊन बरोबर सभा करायला लागतात. आणि बर्नी सँडर्सच्या मागे फार मोठ्या प्रमाणावर अमेरिकन व्हाईट्स तरुण मुलं उभी आहेत. याची कारणं काय, त्याचं एक विश्लेषण वेगळं केलं पाहिजे. दुसरी एक गमतीची गोष्ट मला जी दिसती आहे की अमेरिकेतला जो भारतीय समाज आहे, खरं तर बहुसंख्य हा भारतीय समाज भारतामध्ये मोदींना पाठिंबा देत आलेला आहे, भाजपच्या मागे उभा राहिलेला आहे. त्याच्यातला फार मोठा समाज हा विश्व हिंदू परिषदेचा आहे. पण तिथे मात्र तो हिलरींच्या पाठीमागे, डेमोक्रॅटिक पक्षाच्या पाठीमागे उभा आहे. असं एक विचित्र चित्र तिथं सगळं दिसतंय. पण एक गोष्ट मला आवर्जून सांगितली पाहिजे की संपूर्ण अमेरिकन समाज फार मोठ्या प्रमाणावर घराघरातनं तरुण माणसं, मध्यमवर्गीय, वयस्वृद्ध माणसं ही आपल्या देशामध्ये चाललेल्या निवडणुकीकडे अत्यंत डोळसपणे पाहतात. हे डिबेट ही कल्पना देखील एक फार वेगळी कल्पना आहे. म्हणजे हे जे कमिशन ऑफ पॉलिटिकल डिबेट ही एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. ती जी काय 1987 साली स्थापन केली गेली. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांच्या धोरणांनी ती स्थापन केली. पण असं असूनही ती पक्षातीत संघटना आहे आणि ती विद्यापीठामध्ये हे डिबेट घेते. हे फार लक्षात घेण्यासारखं आहे. त्यासाठी 50 सर्वसामान्य माणसं निवडलेली असतात विविध थरातली आणि ती थेट राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या महत्त्वाच्या उमेदवारांना प्रश्न विचारू शकतात. आता इथं 2 उमेदवार समोर दिसत आहेत. त्याचं कारण साधा एक निकष आहे की 15% हे जे निरनिराळे जे सर्वे होत असतात त्याच्यामध्ये 15%पेक्षा मतं ज्यांना जास्त मिळतात हे फक्त त्या डिबेटसाठी बोलवले जातात. त्यामुळे इतर उमेदवार हे त्याच्यामधून बाद झाले आणि हे 2 उमेदवार तिथं आपल्याला समोर दिसतात. पण थेट सामान्य माणूस हा प्रश्न विचारतो. पण एक गोष्ट जी मला अजून एक जाणवली, मी अनेकांशी बोललो, त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की हे डिबेट गेल्या कित्येक वर्षांमधलं नैतिकदृष्ट्या सर्वात खाली घसरलेलं असं डिबेट आहे. अर्थात त्याचं कारण फार मोठ्या प्रमाणावर डोनाल्ड ट्रम्प हे आहेतच. पण दुसरं असं की या डिबेटची मी स्वतःही ते फार बारकाईने तिथे CNN वर ऐकलं. डिबेटची पातळी ही महाविद्यालयीन वादविवादापेक्षा काही फार वरची होती असं मी म्हणणार नाही. असं म्हणणं म्हणजे धाडसाचं होईल. आणि मी स्वतः बराच ते पाहून निराश झालो की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ज्याच्याकडे अख्खं जग पाहतंय, म्हणजे एक प्रकारे असं म्हणूयात, ही उपमा कितपत योग्य होईल हे मला माहिती नाही, पण विश्वसम्राटाची निवड केली जाते आणि त्या विश्वसम्राटाच्या निवडीकडे जगाचे डोळे लागलेले आहेत आणि त्या पदासाठी इच्छुक असणारे स्पर्धेमधले 2 उमेदवार एक वादविवाद व्यासपीठावर उभे आहेत आणि दोघांची पातळी महाविद्यालयीन वादविवादापेक्षा फार वरची नाही. ही गोष्ट अगदी. डॉक्टर अभिजित वैद्य, तुम्ही जे निरीक्षण मांडताय ते फार महत्त्वाचं आहे. मुळामध्ये भाजपशी तुलना करणं, मोदींशी तुलना करणं हे कदाचित सुलभीकरण होईल, पण ठीक आहे, तुम्ही ज्या पद्धतीने बघता आहात. मुळामध्ये एक असं आहे की प्राध्यापक जिंजुमोन, तुम्ही मला सांगा की जो उल्लेख आपण मगाशी केला की ओबामा आणि ओबामांच्या नंतर आता या प्रकारे हे सगळं घडतं आहे. जॉर्ज बुश आपण सगळ्याच बघितलं आहे. मी अलीकडच्या काळातला पट जरी बघितला तरी क्लिंटन, जॉर्ज बुश किंवा ओबामा आणि त्याच्यानंतर आत्ता ही निवडणूक, सगळा अमेरिकेचा राजकीय पट जो आहे तो राजकीय पट बदलत गेला आहे असं एकूण दिसतंय. काय नक्की हा पट बदलतोय, म्हणजे काय बदलतोय, कसा बदल होतोय?
सर, आपण जेव्हा अमेरिकन राजकारणाकडे बघतो तेव्हा खूप सारे म्हणजे आपण खूप असं इंडियन पर्स्पेक्टिव्हनी बघतो, भारतीय परिप्रेक्ष्याने बघतो आणि त्यामुळे आपल्याला वरवर दिसणाऱ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असं वाटायला लागतात. म्हणजे जसं एक छोटीशी गोष्ट आता म्हणजे जेव्हा आपण मीडियामध्ये भारतीय मीडियामध्ये जेव्हा ऐकत असतो तेव्हा नॅशनल डिबेट्स हे अमेरिकामध्ये जे आहे ते खूप महत्त्वाचे असे वाटायला लागतात. पण जेम्स टिम्सनचं एक पुस्तक आहे ते जर तुम्ही पाहिलं की हाऊ पब्लिक ओपिनियन अफेक्ट्स अमेरिकन वोटर्स, तर त्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसतं की हे जे डिबेट्स आहेत ते फार अमेरिकन वोटरला एफेक्ट करत नाही. ते 2 कारण आहेत. एक तर हे आहे की जो अमेरिकन वोटर असतो तो ऑलरेडी पार्टीशी अफिलिएटेड असतो कारण हा डिबेट खूप लेट होतो. बरोबर. आणि दुसरी गोष्ट ही आहे की तो जो अमेरिकन वोटर आहे जो तो पार्टीशी अफिलिएटेड आहे तो ह्याच्या म्हणजे त्याच्या पार्टी अफिलिएशनवर हे ठरवतो की कोण डिबेट जिंकला. आणि त्याच्यामध्ये हे डिबेट्स पण खूप क्लोजली फॉट असतात ते सगळे दोन्ही कॅन्डिडेट्सचे. आणि शेवटी हे डिबेट्स जे ऑर्गनाईज करतात आपल्याला जे वाटतं तिकडचं गव्हर्नमेंट किंवा कुठलं तरी न्यूट्रल बॉडी असं काही नाही आहे. तिकडचं एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे कमिशन फॉर नॅशनल डिबेट्स, ज्याच्यामध्ये फंडिंग दोन्ही डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्स देतात. तर त्यामुळे दोन्ही जे फाईट करतात ते ड्रॉसाठी फाईट करतात. तर गोष्ट अशी आहे की हे वरवर दिसणाऱ्या गोष्टी आहेत. तर आत काय आहे, तर आत एक गोष्ट माझ्या मते अमेरिकन पॉलिटिक्समध्ये बघताना खूप काळापासून डोनाल्ड ट्रम्प हे फक्त वरवर दिसणारा एक चेहरा आहे, पण अमेरिकन राजकारण सध्या खूप इम्पेशंट आहे. ही गोष्ट खूप प्रखरतेने जाणवतं. हे फक्त अमेरिकन राजकारण, युरोपमध्ये जे ब्रेक्सिट झालं किंवा आपल्याकडे पण जे काही एस्टॅब्लिश्ड क्लास जे काही प्रोटेस्ट करते हे सगळं ते इम्पेशन्स हे ग्लोबलायझेशन नंतर आलेल्या काळात आहे. त्याच्यामध्ये त्याची सुरुवात 2008मध्ये सॅरा पॅलिनचं एक कॅन्डिडेट बनणं, त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्पचं येणं आणि डोनाल्ड ट्रम्प सोबतच बर्नी सँडर्सचं पण येणं, हे सगळ्या गोष्टी एक अँटी एस्टॅब्लिशमेंट अँटी पॉलिटिकल क्लास टाईपचं एक स्टान्स दाखवतं. ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत सर. 2 वर्षापूर्वी प्रिन्स्टनचे युनिव्हर्सिटीचे काही इकॉनॉमिस्टनी एक सर्वे केला होता आणि त्या सर्वेमध्ये असं लक्षात आलं होतं की तिकडे जे मध्यम वयोगटातले जे वाईट लोक आहेत म्हणजे गोरे जे लोक आहेत त्या लोकांमध्ये सुसाईडचं प्रमाण, ओपियम घेण्याचं प्रमाण आणि पॉवर्टीचं प्रमाण खूप मोठ्या वाढत आहे. तर ह्याच्यामध्ये आत्ता जे ट्रम्पला आपण बघतोय, जे राईस बघतोय, त्याच्यामागे 3 गोष्टी आहेत सर. एक, आपल्याला बघताना असं वाटतं की अमेरिकन समाज हा खूप लिबरल आणि प्रगत समाज आहे. असं नाही आहे. अमेरिकन समाज प्रचंड ऑर्थोडॉक्स असलेला एक समाज आहे. म्हणजे आहे तिकडे लिबरलिझम नाही आहे असं माझं म्हणणं नाही आहे. पण लक्षात घ्या अमेरिकाच्या हिस्ट्रीमध्ये एकही फिमेल प्रेसिडेंट कधीही झाली नाही आहे. आता जे हिलरी क्लिंटन पण आहेत त्यांना लेसर इव्हिल म्हणून ते होणार आहे कदाचित, ते तर सोडूनच द्या. पण सुप्रीम कोर्टमध्ये पण त्यांच्या अख्ख्या हिस्ट्रीमध्ये फक्त 4 फिमेल जजेस राहिलेले आहेत. 2 तर ओबामाने अपॉइंट केलेले आहेत. तर अशा पद्धतीने पहिली गोष्ट जे ट्रम्पच्या राईससाठी महत्त्वाची आहे ती हे आहे की अमेरिकन समाज हा प्रचंड प्रमाणात रेसिस्ट म्हणजे एक प्रकारचा रेसिझम तिकडे आहे आणि एक सेक्शुअल जेंडरच्या बाबतीत एक प्रकारचा तिकडे म्हणजे प्रॉब्लेम आहे. आणि जेव्हा असा एक रेसिस्ट समाज जिकडे इकॉनॉमिक स्टॅग्नेशन पण होतं आहे, म्हणजे आता ओबामानी बऱ्यापैकी कमान सांभाळली आहे इकॉनॉमीची, पण रिसेशनमुळे बऱ्यापैकी एक प्रॉब्लेम सुरुवात झाली होती तिकडे आणि त्या काळात खूप मोठ्या प्रमाणात मायग्रेशन होतं आहे सगळीकडून. आणि त्या मायग्रेशन झाल्यामुळे तो जो मध्यम वयोगटातला जो अमेरिकन वाईट आहे त्याला जॉब्स मिळणं अवघड झालेलं आहे. आणि ते जेव्हा होतो तेव्हा त्याचं जे काही ब्लेम आहे तो अशा गोष्टींवर टाकायला लागतो. म्हणजे इमिग्रंट्स वाढत आहेत, इंडियन्स वाढत आहेत, हिस्पॅनिक्स वाढत आहेत, आफ्रो अमेरिकन्स वाढत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींवर. आणि ह्या सगळ्या बघताना तो हेही बघतोय की अमेरिकाला या सगळ्या गोष्टींना म्हणजे सोल्युशन देण्यासाठी पैसे नाहीत, पण मिलिटरीवर स्पेंड करण्यासाठी पैसे आहे. म्हणजे जर आपण स्टॅटिस्टिक्स पाहिले सर तर अमेरिका अख्ख्या जगातलं 42% मिलिटरी स्पेंडिंग करते. म्हणजे मी एक छोटंसं एक्झाम्पल देतो की इंडिया हे $50 बिलियन खर्च करतं आपल्या मिलिटरीवर आणि अमेरिका त्याच्या 12 पटीने जास्त म्हणजे $600 बिलियन हे मिलिटरीवर स्पेंड करतं. आणि इतकं स्पेंड करूनही ते फक्त 3.3% आहे त्याच्या GDPचं. म्हणजे हे असून इतकं पैसे म्हणजे एक सर्वसामान्य अमेरिकन वोटर जो विचारतो तो हे आहे इतके पैसे जर तुम्हाला मिलिटरीवर स्पेंड करायला आहे, बाहेर स्पेंड करायला आहे तर आमच्यावर का नाही. आणि ह्या सगळ्याला आउटलेट हा डोनाल्ड ट्रम्प देतोय जो क्लासिकल अथॉरिटेरियन आहे, सिम्पल, पॉवरफुल अँड प्युनिटिव्ह. म्हणजे तो एक सोल्युशन प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न असं तो बोलतोय. आणि हे सर्वसामान्य अमेरिकन वोटर्सला खूप भावतोय बिकॉज दे वॉन्ट चेंज.
आणि ते बर्नी सँडर्सचे पण मोठ्या प्रमाणावर जे सपोर्ट बेस होता, त्या सपोर्ट बेसमध्ये म्हणजे इंडियानामध्ये जे वोट झालं जिकडे ते जिंकले, तिकडे म्हणजे दोन जणांमध्ये म्हणजे जर एक वोट हिलरीला जात असेल आणि 2 बर्नीला जात असेल तर ते 2 मध्यमवर्गीय अमेरिकन व्हाईट्स होते सर. बरोबर. ही सगळी जी मांडणी ती मांडणी फारच महत्त्वाची आहे आणि ज्याचा उल्लेख झाला आत्ता की एकूण अर्थसंकल्प आणि संरक्षणावरची तरतूद म्हणजे आकडेवारी असं सांगते की जगातले 7-8 महत्त्वाचे देश त्यांचे मिळून जे संरक्षणाचं बजेट आहे त्याच्या दुप्पट अमेरिकेचं संरक्षणाचं बजेट आहे. हे सगळं एकीकडे आहे आणि त्याचवेळी दुसरीकडे मात्र अंतर्गत असंतोष प्रचंड प्रमाणामध्ये आहे. बर्नी सँडर्सचा उल्लेख होतो, पण बर्नी सँडर्सच्या माघारीबद्दलही कॉन्स्पिरसी थिअरी आहे. त्यामुळे नक्की त्याला माघार का घ्यावी लागली, त्याच्यामध्ये नक्की काय लॉबिंग होतं, त्यामध्ये हिलरी क्लिंटन नक्की कुठला गट त्यांना पुढे करतो आहे, हे सगळं आहेच. पण अजित अभ्यंकर, मुळामध्ये लॉबिंग अमेरिकेमध्ये अधिकृत आहे असं नेहमीच म्हटलं जातं. ते आहे, ते संसदेमध्ये आहे आणि अन्यत्र पण आहे. पण याच्यामध्ये एकूण साधारणपणे जे उद्योजकांचा जो प्रभाव आहे आणि उद्योजकच सगळी निवडणूक चालवत असतात, अध्यक्षांनासुद्धा उद्योजकच ठरवतात त्यांनी कुठे जायचं, काय करायचं, हे सगळं जे आहे याच्यामध्ये अमेरिकेच्या निवडणूक पद्धतीमधलेच काही दोष कारणीभूत आहेत का? कारण लोकांना वाटतं, पण लोकांची अस्वस्थता थेटपणे निवडणूक निकालामध्ये प्रतिबिंबित होऊ नये अशी व्यवस्था करणारी निवडणूक प्रक्रिया विकसित करण्यात अमेरिकेला यश आलंय असं पण म्हटलं जातंय. काय म्हणणं आहे? अगदी मी तुमच्या या प्रश्नामध्ये जवळजवळ तुम्ही एक स्टेटमेंट केलेलं आहे. अमेरिकेतली जी निवडणूक पद्धती आहे, मी अशीच म्हटलं की निवडणूक पद्धती ही लोकशाहीची ऑपरेटिंग सिस्टीम असते. कॉम्प्युटरला जशी ऑपरेटिंग सिस्टीम असते तशी या निवडणुकीची, या लोकशाहीची ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे तिथल्या, ती जी इलेक्शन सिस्टीम आहे त्यांची आणि पार्टी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये अगदी डायरेक्टली त्याची बीज आहेत. ती कशी आहेत मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. अमेरिकेमध्ये प्रत्येक म्हणजे जवळजवळ 34 राज्यामध्ये तुम्हाला व्होटर जो रजिस्टर होतो, म्हणजे मतदार जो रजिस्टर केला जातो तो कुठल्या तरी पक्षाचा म्हणून रजिस्टर करण्याची तरतूद आहे. म्हणजे केलीच पाहिजे असं नाही, परंतु करण्याची तरतूद आहे. तुम्ही इंडिपेंडंट व्होटर म्हणून पण करू शकता. आता जेव्हा ज्याला प्रायमरीज म्हणतो आपण, इथं प्राथमिक निवडणुका, म्हणजे आपल्याला काय वाटतं की रिपब्लिकन पक्ष आहे, डेमोक्रेटिक पक्ष आहे, ग्रीन पार्टी आहे, ज्याचे नावं कुठंच घेतली जात नाहीत, लिबर्टॅरियन पार्टी, अजून सोशलिस्ट पार्टी आहे, त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रायमरीज होत असतील अशी आपली समजूत होते. पण ते सत्य नाही. सत्य हे आहे की त्या पक्षाचे व्होटर म्हणून ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते कोणीही करू शकतं. इट इज नॉट नेसेसरी आय शुड बी अ मेंबर किंवा मी त्याचा कार्यकर्ता असला पाहिजे, काहीच गरज नाही. मी व्होटर म्हणून रजिस्टर केलेलं आहे त्या पक्षाचा म्हणून अधिकृत सरकारी यंत्रणेकडे. असे जे व्होटर्स असतात त्यांनी त्या पक्षाच्या नावाने रादर जो उमेदवार जाहीर होतो त्याच्यासाठी आपापसामध्ये मतदान करायचं आणि ती प्रक्रिया अधिकृत असते, ऑफिशियल असते. त्यामुळे मी एक समजा मला असं वाटलं की त्या एका पक्षाचा उमेदवार मी व्हावं आणि समजा तुम्हाला वाटतं दुसऱ्या त्याच पक्षाचा उमेदवार होतो, आपण दोघं एकमेकांना ओळखत नाही, आपला काही संबंध नाही, आपण डायरेक्टली एकमेकांच्या समोर येऊ शकतो, एकमेकांच्या विरोधात प्रचार करू शकतो, अजून 2 कोणी येऊ शकतात आणि आजचे इंडिव्हिज्युअल्स म्हणजे पक्षाच्या अंतर्गत त्यांचं स्थान, त्यांचे विचार याचा काही प्रश्नच येत नाही. प्रश्न एकच येतो की त्या पक्षाचे जे व्होटर म्हणून रजिस्टर झालेले आहेत त्यांच्या प्राथमिक फेरीमध्ये मला व्यक्ती म्हणून त्या पक्षाच्या अंतर्गत मला मतं किती मिळतात याच्यावरती ती प्राथमिक फेरी जिंकतो का हरतो ठरतं. म्हणजे कम्प्लिटली राईट फ्रॉम बिगिनिंग, राईट फ्रॉम डे 1 ती एक इंडिव्हिज्युअल एंटरप्राइज होते. आणि ती इंडिव्हिज्युअल एंटरप्राइज अर्थात मग कोण फायनान्स करणार, मग त्याचे सगळे गणितं आधीपासून केली जातात. मग त्याच्यामध्ये कॉर्पोरेट लॉबीज येतात आणि किंवा स्वतः प्रचंड, आता डोनाल्ड ट्रम्प जसा आहे तो एक प्रचंड रिअल इस्टेट टायकून आहे, प्रचंड मोठा म्हणजे त्यातला बडा उद्योगपती आहे त्यातला तो, आणि तो स्वतःच तिथं उमेदवार म्हणून उभा आहे. म्हणजे त्यांनी स्वतःची कॅम्पेन सगळी स्वतः फायनान्स केलेली आहे किंवा इतरांकडनं त्याचे पैसे काढलेले आहेत. तेव्हा अशा पद्धतीचं सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ही निवडणूक ही कॉर्पोरेट्समधली निवडणूक होईल अशा प्रकारची एक यंत्रणा, अशा प्रकारची एक पद्धतीच झालेली आहे. पक्ष पद्धती या शब्दाला तिथं जवळजवळ पक्षाचं नाव आणि पक्षाची एक कॅम्पेन कमिटी आणि त्याची एक फंड कमिटी आणि त्याचे काय अकाउंट्स यांना सादर करावे लागतात, अशा काही अगदी अत्यंत औपचारिक गोष्टी जर सोडल्या तर सैद्धांतिक प्रणाली म्हणून, विचार प्रणाली म्हणून, संघटन म्हणून, त्याच्यातली लोकप्रियता म्हणून त्याला अर्थ देण्याचा उत्तम पुरावा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आहे. डोनाल्ड ट्रम्पला आम्ही मतदान करणार नाही असे परंपरागत रिपब्लिकन पक्षाचे सुद्धा जे आता मतदार आहेत त्यांनी स्वतःचा एक वेगळा गट केला आहे आणि ते म्हणतात रिपब्लिकन्स व्होटिंग हिलरी.
बरोबर. इथपर्यंत त्याला नकार आहे. तो का पण तो कसा होऊ शकतो उमेदवार? अजित अभ्यंकर, तुम्ही बघा, तुम्ही पक्षाच्या अनुषंगाने जे बोललात ना, जिंजुमन प्रसन्न, मला सांगा की पक्ष व्यवस्था नावाची जी गोष्ट आहे किंवा पार्टी सिस्टम, तर खरंच पक्ष दुबळे होऊन लोकशाही प्रगल्भ होऊ शकते का? हे जे अमेरिकेचं मॉडेल आहे ते किती महत्त्वाचं आहे? सर, अमेरिकाचं जो मॉडेल आहे ते त्यांनी त्यांच्या हिस्ट्री आणि त्यांच्या म्हणजे जे काही पॉलिटिकल ग्रासरूट्स आहे त्याच्यानुसार त्यांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे. म्हणजे आपण जेव्हा अमेरिकन राजकारणाकडे बघतो तेव्हा आपल्याला फक्त प्रेसिडेंट्स दिसत आहेत, पण माझ्या मते तिकडे पक्ष वीक आहे असं म्हणता नाही येणार. कारण त्यांचं जे US काँग्रेस आहे तेही डिरेक्टली इलेक्टेड आहे लोकांमधून, आणि त्या US काँग्रेसमध्ये जे काही पक्ष आहेत ते फार महत्त्वाचे होतात. कुठलंही प्रेसिडेंट, राष्ट्रपती जरी असेल म्हणजे USA मध्ये, तरी तो राष्ट्रपती, तो किंवा ती राष्ट्रपती जे कोण असतील ते स्वतःच्या मर्जीने कुठलाही कायदा तिकडे आणू शकत नाही. तो प्रत्येक कायदा त्या US काँग्रेसमधून पास होऊन जावं लागतं, आणि त्याच्यामध्ये दोन्ही पद्धतीचे रिप्रेझेंटेशन दिले गेले आहे. जसं US काँग्रेसमध्ये जे आपली पार्लमेंट आहे तसे US काँग्रेस, तर त्यांचा अप्पर हाऊस, लोअर हाऊस म्हणजे सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्स. तर आपल्याकडे राज्यसभामध्ये आपण डिरेक्टली आपले कॅन्डिडेट्स निवडत नाहीत, पण तिकडच्या सिनेटमध्ये तिकडे डिरेक्टली कॅन्डिडेट्स निवडले जातात जे प्रत्येक राज्यामधून येत आहेत. तर त्यामुळे पक्ष तिकडे वीक आहे असं म्हणता येणार नाही. जसं फॉर इन्स्टन्स रिसेंटली जेव्हा ओबामा केअरचं जे काही इनिशिएटिव्ह घेतलं जात होतं, ओबामा ट्राय करत होते, तर त्यावेळी रिपब्लिकन्सनी अडवून धरलं होतं. जर पक्ष महत्त्वाचा नसता आणि फक्त प्रेसिडेंट महत्त्वाचे असते ते काही महत्त्वाचं ठरलं नसतं. पण या इलेक्शनच्या संदर्भाने एक नक्की सर मला जाणवतंय की येणाऱ्या काळात हिलरी क्लिंटनचं राईज जरी असेल, म्हणजे मी जे काही बोललो आता की ते लेसर इव्हिल आहे म्हणून त्यांना वोट्स पडणार आहेत, पण येणाऱ्या काही काळात डेमोक्रॅट्स एक पक्ष म्हणून वीक होताना मला दिसतंय. कारण तिकडे जितके स्टेट लेजिस्लेचर्स आहे, राज्यांमध्ये जे विधानसभा आहेत त्यांचे, तर त्या स्टेट लेजिस्लेचर्समध्ये आता फक्त 8 असे स्टेट्स उरले आहेत ज्याच्यामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचा टोटल कंट्रोल आहे. आणि येणाऱ्या काळात असं दिसतंय की म्हणजे अँटी एस्टॅब्लिशमेंट ऑलरेडी ते फिलिंग आलेली आहे. मी जसं बोललो, बर्नी सँडर्स पण त्याचाच एक प्रतीक होता, आणि ते अँटी एस्टॅब्लिशमेंट फिलिंगमध्ये हे हिलरी क्लिंटनच्या काळात वाढत जाणार आहे. तर या संदर्भाने जरी शॉर्ट टर्ममध्ये असं दिसतंय की रिपब्लिकन्स जे आहेत ते वीक आहेत आणि ते काय संपण्याच्या कगारावर आहेत, आणि डेमोक्रॅट्स जे आहेत ते स्ट्रॉंग होत चाललेले आहेत, तर असं काही येणाऱ्या काळात म्हणजे प्रेडिक्ट करता येणार नाहीये कदाचित. डॉक्टर अभिजित वैद्य, मला सांगा की हे सगळं बोलत असताना मला मुद्दाम एक प्रश्न असा विचारायचा आहे की जो थेट व्यावहारिक प्रश्न आहे, आमच्यापैकी कोणी याचं उत्तर देऊ शकणार नाही, कारण या निवडणुकीच्या त्या सगळ्या कॅम्पेन आणि सगळ्या रणधुमाळीत की आम्ही अमेरिकेत नव्हतो. निवडणूक सुरू आहे हे रस्त्यावर कळतं, हे चौकात कळतं, हे एकूण माहोल कळतो. असं अमेरिकेमध्ये निवडणुकीचं वातावरण म्हणजे असं काय नक्की दिसतं, जाणवतं? मला फार चुकल्यासारखं वाटत होतं. संपूर्ण मी ईस्ट कोस्ट ते वेस्ट कोस्ट असा हिंडलो आणि अनेक गावांमधनं हिंडलो. कुठेही फ्लेक्स नव्हते, कुठेही उंगळवाणं निवडणुकीच्या उमेदवारांचं प्रदर्शन नव्हतं. हे जे काही होतं हे सभागृहांच्या आतमध्ये सगळं घडत होतं, आणि आतमध्ये घडणारं हे सगळं संपूर्ण जनता ही TV च्या माध्यमातून पाहत होती. आणि नीट विचार केला तर असं लक्षात येईल की एका प्रगल्भतेचंच हे लक्षण आहे. कारण आपल्या निवडणुकांचं जे उंगळवाणं संपूर्ण रूप निर्माण झालेलं आहे हे नक्कीच तिथं पाहायला मिळत नव्हतं, आणि त्यामुळे मला चुकल्यासारखंही सातत्याने वाटत होतं. किंवा प्रचंड प्रमाणावर मिरवणुका निघत आहेत, बरोबर, वाहनांचे ताफेच्या ताफे इकडून तिकडं घोषणा देत हिंडतायत, अशी कुठलीही दृश्य तिथं नव्हती. म्हणजे अमेरिकेच्या रस्त्यावर या देशामध्ये एवढी महत्त्वाची निवडणूक आता लढली जाते याचा मागमूस लागत नव्हता. अगदी अगदी अगदी. अजित अभ्यंकर, आपला वेळ संपत आलाय, 30 सेकंदांमध्ये तुमचा मुद्दा मांडा. मगाशी जिंजीमन सर जे बोलले त्याच्याबद्दल मला एक करेक्शन करायचं आहे. अमेरिकन सिनेट जी आहे त्या अमेरिकन सिनेटमध्ये पॉप्युलर रिप्रेझेंटेशन अजिबात होत नाही. उदाहरणार्थ त्यामुळे तिथं पक्ष आणि पॉप्युलर व्होट यांचा काही संबंध राहत नाही. मी कसा ते आपल्याला सांगतो. अमेरिकन सिनेटचे 100 सभासद असतात, 50 गुणिले 2, 50 राज्य प्रत्येकाचे 2 असे 100 होतात. आता सगळ्यात छोटं स्टेट, मगाशीच मी मुद्दाम तेच नावं घेतो पुन्हा, किती मोठा असो किती छोटं स्टेट असो 2च प्रतिनिधी असतात. हा विनोद आहे. ज्या कॅलिफोर्निया राज्यामध्ये 4 कोटी जवळजवळ लोकसंख्या आहे त्यांनी 2 प्रतिनिधी पाठवायचे, आणि ज्याची लोकसंख्या 5 लाख आहे त्यांनी 2 प्रतिनिधी पाठवायचे, आणि असं मिळून जे हाऊस होतं
ते तिथलं अप्पर हाऊस म्हणून गणलं जातं आणि त्यांची 6 वर्षाची मुदत असते. इट्स अ जोक. म्हणजे उत्तर प्रदेश आणि गोवा आणि त्यांना अधिकार कुठले आहेत, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट काय करायची असेल किंवा कुठली काही महत्त्वाची बिलं असतील ती त्या सिनेटमधनं अप्पर हाऊस जसं आपल्या इथं आहे तसेच त्यांच्या तिथं ती अप्पर हाऊसमधनं जावंच लागतं. त्याच्यामुळे तिथे पॉप्युलर व्होटचं रिप्रेझेंटेशन असं नाही 15% पॉप्युलर व्होटवरती 60% सिनेट मेंबर्स कंट्रोल करू शकता अशी परिस्थिती आहे. तुमचा मुद्दा पोहोचला जिंजुमोहन. हां सर, माझं ॲक्च्युली अजित अभ्यंकर सर जे मांडतायत ते क्वालिटेटिव्ह मुद्दा मांडतायत आणि मी जे ते प्रोसिजरल मुद्दा मांडत होतो की सिनेटमध्ये जे आहे ते थेट डिरेक्टली इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स असतात. तर त्यामध्ये मुद्दा बहुतेक बरोबर असेल, पण ते एक गोष्ट लक्षात आली पाहिजे ह्याच्यामध्ये पण की हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्समध्ये पॉप्युलेशनच्या अनुसारच सीट्स निवडले जातात. सिनेटमध्ये ते मुद्दामून तसं ठेवलं गेलं आहे जेणेकरून बघा अमेरिका एक फेडरल राज्य आहे, एक संघराज्य आहे. तर संघराज्यामध्ये राज्यांचं हित आणि लोकांचं हित दोन्ही जपणं गरजेचं असतं. आणि राज्यांचं हित कुठलं बघा, हे नावही बघा, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ठीक आहे, तर हे जे स्टेट्स आहे हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यांचं हित जपण्यासाठी हे सिनेटमध्ये त्यांनी तसं अरेंजमेंट केलं होतं. ते क्वालिटेटिव्हली असं असू शकतं की क्वालिटेटिव्हली आता त्या पद्धतीने होत नसेल. अभिजित वैद्य, मला एक मगाशी यांनी बोललेल्या मुद्द्याला अनुषंगून मुद्दा असा मांडायचा आहे की अँटी एस्टॅब्लिशमेंट फिलिंग जनतेमध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण होते. पण गमतीची गोष्ट आहे की डोनाल्ड ट्रम्प एक वेगळं अँटी एस्टॅब्लिशमेंट फिलिंग तिकडं कॅच करतायत आणि बर्नी सँडर्सनी एक वेगळं अँटी एस्टॅब्लिशमेंट फिलिंग तिकडं कॅच केलेलं आहे. फार विचित्र गोष्ट आहे. म्हणजे एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प हा एक प्रकारे जमातवादाकडे, साम्राज्यशाहीकडे, युद्धखोरीकडे अमेरिकेला नेतोय आणि दुसऱ्या बाजूला बर्नी सँडर्स हेच अनएम्प्लॉयमेंट, बेकारी, अमुक तमुक, जागतिकीकरणाचे दुष्परिणाम, वाढणारी विषमता हे सगळं पकडत तिथल्या तरुणांना युद्धाच्या विरोधी, युद्धावरच्या खर्चाच्या विरोधी, शिक्षणावरचा खर्च अधिक वाढवणं, उच्च शिक्षण मोफत करणं, आरोग्याच्या सुविधा ओबामा केअरच्याही पुढं नेऊन ठेवणं, अशा अनेक मुद्द्यांच्याकडे घेऊन चाललेले आपल्याला दिसत आहेत. आणि हिलरी क्लिंटनला नायला जाणं आता प्रचारामध्ये बर्नी सँडर्सचीच भाषा वापरायला लागते, हे आवर्जून सांगितलं पाहिजे. आणि एक छोटीशी गोष्टीचा उल्लेख करतो, ती व्यक्ती आता तिथे कुठे आपल्याला प्रत्यक्ष टी व्हीवर दिसत जरी नसली तरी क्षमा सावंतनी जे काही तिथं उभं केलं आहे सोशलिस्ट अल्टरनेटिव्ह या पक्षाच्या मार्फत सिॲटलमध्ये, बर्नी हे त्याचं फार मोठं रूप आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की अमेरिकेच्या इतिहासामध्ये एका उमेदवारानं डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रेसिडेन्शियल निवडणुकीपर्यंत मी लोकशाही समाजवादी आहे असं म्हणत पोचणं हीच गोष्ट फार मोठी आहे आणि कदाचित भविष्यकाळामध्ये अमेरिकेच्या राजकारणाला पूर्ण कलाटणी देणारी आहे. बोला जिंजुमोहन, बोला सर. लास्ट मुद्दा मी पूर्णपणे सहमत आहे. आता अगदी 30 सेकंद ना, कारण माझा वेळ संपलाय पूर्णपणे. तर बर्नी सँडर्सचं जे आहे ते ॲक्च्युली गोष्ट खूप कमेंडेबल आहे की 200 मिलियन त्यांनी फक्त इंडिव्हिज्युअल डोनेशन्समधून रेस केले होते. पण माझं महत्त्वाचा मुद्दा इकडे थोडं म्हणजे विसरता कामा नये आपण की इकडे जे बर्नी सँडर्सचं राईज आहे किंवा ट्रम्पचं जे राईज आहे ते आयडियोलॉजिकल मुद्दा फक्त नाही. ते आयडियोलॉजिकल नसून जे डीप त्यांचे फॉल्ट लाईन्स आहे अमेरिकामध्ये इकॉनॉमिक स्टॅग्नेशनशी रिलेटेड, आणि ते इकॉनॉमिक स्टॅग्नेशन जे त्यांच्या ऑर्थोडॉक्सीसोबत ते एन्टँगल झालेलं आहे, त्यामुळे ह्या लोकांचं राईज आपल्याला दिसतं आहे. आणि हे जोपर्यंत ॲड्रेस होत नाही तोपर्यंत आपल्याला येणाऱ्या काळात खूप सँडर्स आणि ट्रम्प्स हे समोर पाहता येतील. ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. माझा वेळ पूर्णपणे संपलेला आहे, पण आणखी एक चर्चा याच निमित्तानं आपल्याला करायची आहे आणि ती लवकरच आपण करणार आहोत. अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक नक्की काय आहे, त्यातले गुंते काय आहेत. म्हणजे आपण बघितलं की अजित अभ्यंकर, डॉक्टर अभिजित वैद्य आणि प्राध्यापक जिंजुमोहन या तिघांचेही 3 वाटेनं जाणारी विश्लेषणं खरं म्हणजे होती. जरा नीट वेळ दिला असता तर लक्षात आलं असतं की या तिघांच्याही मुद्द्यांमध्ये आंतरविरोध आहे, त्यांना एकमेकांच्या विरोधामध्ये काहीतरी मांडायचं आहे, बोलायचं आहे, पण तेवढा वेळ आपल्याकडे नव्हता पुरेसा. पण मला असं वाटतं की ही निवडणूक समजून घेतली पाहिजे. आता मी इथंच थांबणार आहे. उद्या आपल्याला भेटायचं आहे संध्याकाळी 8 वाजता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या शनिवारचा आवाज वेगळा असतो. उद्या माझे सहकारी दुर्गेश सोनार यांनी प्राध्यापक ND पाटील यांची घेतलेली मुलाखत उद्या आम्ही दाखवणार आहोत. उद्या शनिवारी पण आणि रविवारी पण. अमेरिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बोलत असताना आपल्या प्रश्नांबद्दल जरा नीटपणे बोललं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि मराठा आंदोलनाचा मुद्दा हा जातीचा जेवढा आहे त्याहून अधिक मातीचा आहे, त्यामुळे शेतीबद्दल सुद्धा मूलभूतपणे चिंतन केलं पाहिजे असं सांगणारी प्राध्यापक ND पाटील यांची ही मुलाखत उद्या संध्याकाळी 8 वाजता आवाजमध्ये अजिबात चुकू नका.
आज थांबतो. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्रात. Yes, we can. Yes, we can.